लग्नाची पिढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. विनूची तब्येत खराब होत चाललेली आहे. विनूने काहीही खाल्लेलं नाहीये आणि त्याला खूपच अशक्तपणा आलेला आहे. विनू सतत मधूची आठवण काढत आहे आणि हे विष त्याच्या मनामध्ये मधूनेच पेरलेलं असणार आहे, अशी शंका आता रत्नपारखीय कुटुंबियांच्या मनात आलेली आहे. काही जरी झालं तरी मी हा तिचा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही, असं राघवने सर्वांसमोर स्पष्ट केलेलं आहे. विनूच्या आडून ती आपल्याशी जी काही गेम खेळतीये, त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असं देखील राघव सर्वांना बोलत आहे. पण त्याचबरोबर घरातच सिंधू नाहीये. राघव विचारतो की सिंधू कुठे गेलेली आहे? तो सावीला विचारतो, ती तुला काही सांगून गेलेली आहे का? तेव्हा सावी सांगते की मला तिनं काहीही सांगितलेलं नाहीये, पण ती बाहेर कुठेतरी गेलेली आहे. त्यानंतर राजश्री आणि रुक्मिणी देखील म्हणतात की आम्हाला देखील ती काहीच सांगून गेलेली नाही. राघव म्हणतो, नक्कीच काहीतरी कामासाठी ती बाहेर गेलेली असणार आहे. पण या विनूचं काय करावं असा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कारण विनू कोणाचंच काही ऐकत नाहीये आणि अन्नाचा एक कण देखील तो खात नाहीये. सर्वांच्या पुढं विनूने मोठं चॅलेंजच निर्माण केलेलं आहे. विनूच्या या परिस्थितीला फक्त मधू जबाबदार आहे, हे मात्र सर्वांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. तिच्याचमुळे विनू असा वागत आहे, हे सर्वांना कळलेलं आहे. सर्वांना जशी विनूची चिंता होते, तशीच आता सिंधू कुठे गेलेली आहे या गोष्टीची सुद्धा चिंता वाटत आहे. कारण कोणालाच काही न सांगता सिंधू कुठे गेलेली असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. विनू मात्र कोणाचं काही ऐकत नाही आणि तो शांत पडून राहिला आहे आणि तोंडातून फक्त मला ममाला भेटायचं आहे एवढंच तो बोलत आहे. आता तो ममाला भेटल्याशिवाय काहीच खाणार नाही, हे मात्र सर्वांच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आत्तापर्यंत शांत असलेला विनू आता बोलायला लागलाय, पण त्याच्या तोंडातून नाव येतंय ते म्हणजे फक्त मधूचंच आणि त्यामुळे सगळेजण चिंतातूर झालेले आहेत. पण आता त्याच्या कानावर बाहेरून एक आवाज पडलाय, "विनू, विनू जागा हो." असं जेव्हा त्याच्या कानावर शब्द पडतात, ते शब्द असतात सिंधूचे. सिंधूच्या त्या शब्दांनी सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. कारण विनू आता उठून बसलेला आहे. आपल्याला बाहेरून कोणतरी हाक मारत आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. आपण आत्ताच्या आत्ता बाहेर जाणार आहे असा हट्टच त्याने मांडलेला आहे आणि त्याच्या हट्टापुढं कोणाचंच काही चालत नाहीये. विनोद ताडकन उठलेला आहे आणि तो आता त्याच्या बेडवरून खाली उतरून बाहेर चालत चाललेला आहे आणि सर्वजण त्याच्या पाठीमागं धावत आहेत. विनूला चक्कर येईल, तो खाली पडेल, त्याला अशक्तपणा आलेला आहे ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण विनू मात्र स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीये. बाहेरून आपल्याला कोणी हाक मारलेली आहे, आपण तिकडं जाणार आहे, असा हट्टच जणू काही तो करत आहे आणि तो त्या दिशेनं जात आहे. विनूला कोणी हाक मारली आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, कारण तो आवाज तर सिंधूचा आहे. पण सिंधू त्याला बाहेर का बोलवून घेते असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. आणि तो जेव्हा दारात जातो, तेव्हा त्याच्यासाठी मोठं सरप्राईजच सिंधूनं आणलेलं आहे. तो पाहतो की दारामध्ये सिंधू उभा असते. तो म्हणतो की असा अंधार का केलेला आहे? तेव्हा सिंधू त्याला सांगते की मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे. तो म्हणतो, कसलं सरप्राईज आणलेलं आहे? तेव्हा ती सांगते की तू ज्या गोष्टीची वाट पाहत होता आणि तुला जी गोष्ट पाहिजे होती ना, तीच गोष्ट आता मी तुला देणार आहे. विनू म्हणतो, म्हणजे मला समजलं नाही, नक्की तुम्ही मला काय देणार आहात? सिंधू त्याला विचारते, तुला कोणती गोष्ट पाहिजे होती ते सांग. विनू म्हणतो, मला माझी ममा पाहिजे आहे, दुसरं काहीसुद्धा मला नको आहे. सिंधू म्हणते, मग तुझं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बाहेर गेलेले होते आणि आता तुझं ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे. विनूला तर अत्यानंद झाला आहे. कारण आता त्याला मधू म्हणजेच त्याची मामा भेटणार आहे. पण त्याची मामा त्याला दिसत नाही. तो सिंधूला विचारतोय, की "माझी मामा कुठे आहे? मला तिला खरोखरच भेटायचंय." सिंधू म्हणते, "ती आहे. आता तुमच्या समोर सर्वांच्या समोर ती येणार आहे." पण सिंधूच्या या बोलण्याचा घरातल्या प्रत्येक सदस्याला मोठा धक्का बसलाय. सिंधू कुठे गेलेली होती हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. सिंधूने स्वतःच्या मनानंच एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय खूपच धाडसी आहे, हे मात्र सर्वांना समजलेलं आहे. सिंधू विनूसाठीच बाहेर गेलेली होती आणि विनूसाठीच तिने मधूला घेऊन आलेले आहे, हे मात्र आता रत्नपारखी कुटुंबियाच्या प्रत्येक सदस्याच्या लक्षात आलेलं असतं आणि विनूचं सरप्राईज आता दारामध्ये उभं असतं. हसत-खेळत मधू पुन्हा एकदा रत्नपारखींच्या घरामध्ये एंट्री करताना आपल्याला दिसत आहे. मधूने विनूचा पुरेपूर वापर केलेला सर्वांच्या चांगलाच लक्षात आलेला आहे.
घरातून बाहेर हाकलून दिलेली मधू पुन्हा एकदा रत्नपारखी कुटुंबियांच्या दारात उभारलेली पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे. रुक्मिणी आणि राघव त्याचबरोबर राजश्री सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. पण विनूला मात्र अत्यानंद झालेला आहे. त्याचं स्वप्नच पूर्ण झाल्याचं त्याला वाटत आहे आणि "मामा तू आलीस" असं म्हणून त्याने त्याचा आनंद व्यक्त देखील केलेला आहे. तर आपण आता या घरात आलेलो आहोत या गोष्टीचा आनंद मधूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. विनूला आनंदी पाहून सिंधूला मात्र आनंद झालेला आहे. कारण तिला तेच पाहिजे होतं. काही केल्या विनूला तिला आनंदी करायचं होतं आणि त्यासाठी तिने काय केलंय हे तिला आठवत असतं. ती स्वतः मधूला भेटायला जेलमध्ये गेलेली असते आणि मधूला देखील माहीत असतं की आता सिंधू आपल्याकडे येणार आहे. कारण विनू तेथे गेलेला आहे, तो आपल्याशिवाय राहणार नाहीये आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्लॅन अगोदरच मधूने करून ठेवलेला असतो. सिंधू जाते आणि मधूला सांगते की विनू तुझी आठवण काढत आहे. त्याने अन्नाचा एक कण देखील खाल्लेला नाहीये. तो म्हणतोय की मी फक्त तुझ्याच हातून जेवण करणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मधूला तर खूपच आनंद होतो. ती म्हणते मग मी काय करायचं आहे ते सांग. सिंधू म्हणते तू काय करायचं आहे तुझ्या लक्षात आलं नाही का? तू येऊन विनूला जर का रिक्वेस्ट केली तर तो जेवू शकेल. तेव्हा मधू म्हणते मी येऊन त्याला रिक्वेस्ट करायची? तुला हे शक्य वाटतं का? आणि मी येईल असं तुला वाटतं का? मी आता बाहेर येणार नाही. मला बाहेर येण्याची गरजच नाही आहे. तुम्ही स्वतःहून मला जेलमध्ये टाकलेलं आहे ना, तर मी कशाला बाहेर येऊ? असं म्हणून ती आता सिंधूची फिरकी घेत असते. तेव्हा सिंधू तिला म्हणते, की "आत्ता विनूला तुझी गरज आहे म्हणून फक्त मी इथं आलेले आहे. अन्यथा तुझं तोंड बघायची देखील माझी इच्छा नाही आहे." हे ऐकल्यावर मधू चिडते आणि म्हणते, "असं जर का तू बोलवलंस तर मी येणार नाही. मला पोलाइटली रिक्वेस्ट कर." असं म्हणल्यावर सिंधूने आता चक्क मधूपुढे हात जोडलेले आहेत. हात जोडून ती मधूला म्हणत आहे, की "काही केल्या तू विनूसाठी बाहेर ये आणि विनूला तुझ्या हातून जेवू घाल. जर का तू जेवू घातलं तरच तो जेवणार आहे." आणि हे ऐकल्यावर मधू म्हणते, "असं हात जोडून जर का तू बोललीस तर मग मात्र मी तुझं ऐकू शकेल. पण मला असं वाटतंय, की एवढ्या गोष्टीनं काहीच होणार नाहीये. मी काय सांगते ना ते जरा शांतपणे ऐक आणि जर का तू ती माझी कंडिशन पूर्ण केली तर मग मी बाहेर येण्याचा विचार करेल." असं मधूनं सांगितलेलं आहे. सिंधू तिला हात जोडून विचारते, की "तुझी कोणतीही कंडिशन असू दे, मी मान्य करायला तयार आहे. पण आत्ताच्या आत्ता तू विनूसाठी आमच्या घरी चल." तेव्हा मधूने तिला एक कंडिशन सांगितली आहे आणि ती कंडिशन ऐकल्यावर सिंधूला तर मोठा धक्काच बसलेला आहे. पण आता विनूसाठी आपल्याला हे करावं लागणार आहे हे सिंधूला समजलं आहे. कारण त्याशिवाय मधू बाहेर येणार नाही आणि मधूशिवाय विनू जेवणार नाही आणि विनूची तब्येत ढासळत जाणार आहे आणि या गोष्टीमुळे सिंधूने मधूचं ऐकायचं ठरवलेलं आहे. आणि सिंधू हे ऐकणार आहे हे मधूला माहीत असतं आणि सिंधू हो म्हणते. तेव्हा मधूच्या चेहऱ्यावर राक्षसी आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सिंधू मधूला म्हणते, की "विनूच्या आडून तू आमच्याशी गेम खेळत आहेस. तुला आता खूप आनंद झाला असेल ना?" तेव्हा मधू हसायला लागते आणि म्हणते, "तुला जे काय समजायचं ते समज. पण मला आनंद झालेला आहे आणि तू अशी हात जोडावी हेच माझी अपेक्षा होती." आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की मधू घरी आलेले असते आणि विनू तिला मिठी मारत असतो. आता मधूने विनूला सांगायला सुरुवात केलेली आहे, की "मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी इथं आलेले आहे. यांना कोणाला देखील तुझी काळजी नाही आहे, पण मला तुझी काळजी आहे आणि त्यासाठीच मी इथं आलेले आहे." राघव जेव्हा हे सगळं ऐकतो आणि पाहतो, तेव्हा त्याला मात्र हे अजिबात सहन होत नाही आणि तो आतमध्ये निघून चाललेला असतो. पण त्याला सिंधू थांबवते आणि म्हणते, "मला तुला काहीतरी सांगायचं आहे." राघव म्हणतो, "पण मला तुझ्याकडून काही ऐकण्याची इच्छा नाही आहे. तू जो निर्णय घेतलेला आहे ना, तो स्वतः एकटीने घेतलेला आहे आणि तो निर्णय अतिशय चुकीचा आहे." सिंधू म्हणते, "मी एकटीने जरी निर्णय घेतला असला तरी यामध्ये आपल्या विनूचं हित आहे. आत्ता सध्या तो काहीच खात नाहीये आणि त्याने काहीतरी खाणं गरजेचं आहे म्हणूनच मी मोठा निर्णय घेतलेला आहे." या दोघांचं चाललेलं भांडण पाहून खरं तर मधूला खूपच आनंद होत असतो आणि मधू मात्र विनूला सांगण्याचा प्रयत्न करत असते, की "या कोणालाही तुझी काळजी नाही आहे. फक्त मला तुझी काळजी आहे आणि त्यामुळं मी बाहेर होते तरी देखील आणि यांनी मला घरातून हाकलून दिलेलं होतं तरी देखील मी तुझ्यासाठी विनू इथपर्यंत आलेले आहे." आणि हे ऐकल्यावर विनूला अजूनच मधूविषयी प्रेम वाटायला लागतं. तो म्हणतो, "मला माहीत होतं की तू माझ्यासाठी कोठूनही येणार आहे आणि त्यामुळंच मी असा हट्ट केलेला होता. आता मी तुला कुठेसुद्धा जाऊ देणार नाही." असं विनूने जणू काही फर्मानच सोडलेलं असतं आणि त्या गोष्टीचा आनंद मधूला तर पुरता झालेला आहे. मधूचा हात हातात धरून विनू तिला घरामध्ये आतमध्ये घेऊन गेलेला आहे आणि तिला सोफ्यावर बसायला देखील त्याने सांगितलेलं आहे.
आजपर्यंत मधूने खूप प्लॅन केलेले होते, पण या प्लॅनमुळे रत्नपारखी कुटुंबियांना मात्र मोठाच धक्का बसलेला आहे. कारण विनूवर मधूने पुरती जादूच करून टाकलेली आहे आणि पाताळ यंत्री मधू पुन्हा एकदा रत्नपारखीच्या घरामध्ये आलेले आहे आणि रत्नपारखी कुटुंबियातील अगदी चुकणारी शीर म्हणजेच विनूला तिने बरोबर कॅप्चर केलेला आहे. पण सिंधू तू ही चूक केलेली आहे असं घरातील प्रत्येक सदस्य तिला सांगत आहे. रुक्मिणी आणि राजश्री देखील सिंधूला म्हणतायत की तू तुझ्या मनाने असा निर्णय घेणं चुकीचं होतं. आता ही मधू आपल्या घरात पुन्हा एकदा आलेली आहे आणि आता या निर्णयाचा मोठा पश्चाताप तुला होणार आहे. पण सिंधू सर्वांना सांगते, हा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतला आहे कारण मला विनूची काळजी होती. विनू आत्ता काहीच खात नाहीये. आता तो काहीतरी खाईल आणि त्याची तब्येत सुधारेल याच गोष्टीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मी देखील माझ्या निर्णयावर खुश नाहीये, पण या निर्णयावर विनू किती खुश आहे ना, ते सर्वांनी पाहिलेलं आहे ना. विनूसाठी आपण एवढं करू शकत नाही का? विनूसाठी मी तर हे करू शकते, असं सिंधू सर्वांना स्पष्टपणे बोलत आहे. पण सिंधूच्या या गोष्टीचा राघवला मात्र राग आलेला आहे. तू जो मनाने निर्णय घेतलेला आहे, त्याचा पश्चाताप तुला एकटीला नव्हे तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना करावा लागणार आहे, असं तो तिला सांगत आहे. सिंधू म्हणते की मला देखील हे माहीत आहे, पण आत्ता माझ्यापुढं दुसरा काहीच पर्याय नव्हता. तर इकडं आता विनू मधूशी बोलत आहे. तो म्हणतोय की मी तुझ्याच हाताने खाणार होतो. बरं झालं मामा तू आलेले आहेस. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं. तर त्याला मधू देखील सांगत आहे की मी देखील ठरवलेलंच होतं की तुला भेटायचं. काही जरी झालं तरी कुठूनही या घरामध्ये माघारी यायचं आणि आता तू जेवणार आहेस ना, तर मी तुझ्यासाठी जेवण मागवायला सांगते असं म्हणून तिने रेश्माला हाक मारलेली आहे आणि याच्यासाठी काहीतरी जेवायला आण असं म्हणून तिला फर्मान सोडलेलं आहे. रेश्माला खरं तर हे पटलेलं नसतं, पण आता तिची डिमांड पूर्ण करणं गरजेचं आहे असं म्हणून रेश्मा जेवणाचं ताट घेऊन येत असते. तर मधू विनूला सांगत आहे, आता पोट भरून जेवण करायचं. माझं तू ऐकणार ना? तेव्हा विनू म्हणतो, हो मी तुझं ऐकणार आहे आणि आता मी पोट भरून जेवणार आहे. तेवढ्यात रेश्माने जेवणाचं ताट देखील आणलेलं असतं आणि आता एक एक घास मधू स्वतःच्या हाताने विनूला भरवत आहे आणि विनू देखील तिच्या हाताने जेवण करत आहे. काही जरी झालं तरी विनू जेवण करत आहे या गोष्टीचा आनंद सिंधूला मात्र चांगलाच झालेला आहे. आता विनू जेवल्यानंतर त्याची तब्येत सुधारेल आणि त्याचा अशक्तपणा कमी होईल. आईला यापेक्षा दुसरं काय पाहिजे असतं असा विचार सिंधू मनामध्ये करत आहे. पण मधूने मात्र या गोष्टीचा चांगलाच गैरफायदा घेतलेला आहे. हीच भावना घरातल्या सर्व कुटुंबियांची झालेली आहे. विनूने आता जेवायला सुरुवात केल्यामुळे सिंधूला मात्र बरं वाटत आहे. पण सिंधूच्या निर्णयावर राघव मात्र अजिबात खुश नाहीये. आपण विनूला समजावून सांगितलं असतं, तो अजून लहान आहे, त्याने ऐकलं असतं, असंच अजूनही राघवचं मत आहे. आता मधू मात्र बाहेर जाण्याचं नावच घेत नाहीये. जेवण झालं तरी देखील ती तिथे चिटकून बसलेली आहे आणि ती विनूशी गप्पा मारत आहे आणि तेवढ्यात एंट्री होते ती म्हणजे मधूच्या आईची. आता मधूची आई देखील तेथे आलेली आहे आणि हे पाहिल्यानंतर कुटुंबियातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. एक पिढा घरात आहे, तर आता दुसरी पण पिढा घरात कशाला आलेली आहे? असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि ते आल्याबरोबर मधूला सांगते की आपल्याला येथे राहायचं नाहीये. चल, आपल्याला घरात अजिबात राहायचं नाही. मधू म्हणते, मला देखील या घरात राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मी देखील आता इथून जाणार आहे. तेव्हा विनू म्हणतो, मामा तू कुठेसुद्धा जायचं नाही. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. तू इथंच राहायचं माझ्याबरोबर. मी तर आहे ना आणि पप्पा पण इथं आहेत ना, तर आपण तिघांनी पण इथेच राहायचं. तेव्हा मधू त्याला सांगते की मी इथं राहणार नाही बाळा. पाहिजे असेल तर तू देखील माझ्याबरोबर येऊ शकतो असं म्हणून आता मधूने नवीनच प्लॅन केलेला आहे. मधूने ठरवलेलं आहे की ती आता विनूला घेऊन रत्नपारखी कुटुंबियाच्या घराच्या बाहेर जाणार आहे आणि मधूचा हा निर्णय ऐकून मात्र सिंधूला देखील मोठा धक्का बसलाय. मधूने चांगलाच विश्वासघात केलेला तिला समजलेला आहे. आपण ज्या कारणासाठी तिला बाहेर आणलं होतं, त्या कारणापेक्षा मोठी खेळी तिने खेळलेली आहे आणि याच गोष्टीची भीती राघवला होती आणि तीच गोष्ट घडताना दिसत आहे. मधू आता विनूला म्हणत आहे की तू देखील माझ्याबरोबर येऊ शकतो. तुला तुझ्या मामाच्या बरोबर राहायचं आहे ना, पण तुझी मम्मा आता या घरामध्ये राहणार नाही. मी माझ्या मामाकडे राहणार आहे, तर तू देखील माझ्याबरोबर राहू शकतो का? असं जेव्हा ते विनूला म्हणते, तेव्हा विनूला तर आनंदच होतो. "मामा मी सुद्धा तुझ्याबरोबरच राहणार आहे," असं डायरेक्ट त्याने सांगून टाकलेलं आहे. आता या गोष्टीचा मात्र पश्चात्ताप सिंधूला होत आहे. आपण मधूला ज्या गोष्टीसाठी बाहेर आणलं होतं, त्यापेक्षा विचित्र गोष्ट घडते हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे. तर रुक्मिणी मात्र मधूवर चिडते आणि म्हणते की विनू हा या घरचा फक्त सदस्यच नाहीये, तर तो रत्नपारखी कुटुंबियाचा वारसदार आहे आणि तू त्याला या घरातून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही.
तेव्हा मधू मात्र सर्वांना म्हणते, की "मी त्याला चल म्हणत नाहीये. मी बाहेर चाललेले आहे आणि त्याला माझ्याबरोबर यायचं आहे." "हो का नाही विनू? तू सर्वांना सांग बरं, मी तुला चल म्हणते का? आणि तुला माझ्याबरोबर येऊ वाटतंय ना?" असं जेव्हा मधू म्हणते, तेव्हा विनू म्हणतो, की "हो, मी हिच्याबरोबरच जाणार आहे. मला इथं राहायचं नाहीये. मला माझ्या मामाबरोबरच राहायचं आहे." असा निर्णयच आता विनूने सांगितलेला असतो. विनूवर पुरती मधूची जादू झालेली आहे, हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे. आणि त्या गोष्टीचा फायदा मधू घेतल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आता सर्वांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. मधूची आई मधूला म्हणत आहे, की "चला, आता आपण तिघेही आपल्या घरी राहूया." आणि या गोष्टीचा आनंद विनूला देखील झालेला असतो. विनू म्हणतो, की "आपण तिघेच नव्हे, तर मी बाबांना देखील आपल्याबरोबर चला म्हणणार आहे. तू, मी, बाबा असे आपण तिघे पण तिकडे राहूया." असं म्हणून तो राघवला म्हणतो, की "बाबा, तुम्ही माझ्याबरोबर चला ना. आपली फॅमिली तिकडं आहे ना." तेव्हा मात्र राघवला त्याचा राग आलेला असतो. पण तो शांतपणे त्याला म्हणतो, की "माझी फॅमिली इथं आहे. माझी आई इथं आहे. माझे वडील इथं आहेत. माझं सगळं कुटुंब इथं आहे. माझी बायको देखील इथं आहे. ही सिंधू माझी बायको आहे. ही डॉक्टर काकू आहे ना, हीच माझी बायको आहे." असं तो डायरेक्ट विनूला सांगतो आणि म्हणतो, की "ही सिंधू म्हणजेच डॉक्टर काकूच तुझी आई आहे." तेव्हा मात्र मधूला चांगलाच धक्का बसतो. तिला असं वाटत असतं, की विनू ये म्हणल्यानंतर लगेच राघव तयार होईल. पण राघव मात्र अजिबात तयार झालेला नाहीये. आता सिंधूला मात्र केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. कारण विनू आपल्या समोर राहील असं तिला वाटत होतं, पण तसं मात्र झालेलं नाहीये. राघवला मधूच्या बरोबर चल म्हणणाऱ्या विनूला मात्र राघवने नकार दिलेला असतो. या गोष्टीचा थोडासा आनंद सिंधूला झालेला असतो. पण आता विनू मात्र मधूला चिटकून बसलेला आहे आणि तो म्हणतोय, की "काही जरी झालं तरी मी मात्र माझ्या मामाच्या बरोबरच राहणार आहे." आणि मधूने बरोबर त्याच गोष्टीचा फायदा उचललेला असतो आणि ती त्याला म्हणत असते, "चल बाळा, आता आपल्याला इथं राहायला नको." तर विनू राघवला सांगत असतो, की "डॉक्टर काकू जरी तुमची बायको असली, तरी ती माझी आई नाहीये. माझी आई ही मधू आहे." असं म्हणून तो तिलाच बिलगत असतो. हे पाहून सिंधूला मात्र खूपच वाईट वाटत असतं. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मधू विनूला घेऊन घराच्या बाहेर पडत असते आणि तिने आता सिंधूपुढं नवीन चॅलेंजेस ठेवलेलं आहे. सिंधू तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मधू म्हणते, की "मी आता थांबणार नाहीये. मी आता विनूला घेऊनच बाहेर पडणार आहे. पण विनूला भेटण्याचा एक चान्स मात्र मी तुला देऊ शकते. तू रोज माझ्या घरी येऊन विनूला भेटू शकते. पण त्यासाठी माझी एक अट आहे. ती अट जर का तू पूर्ण केली, तरच तू त्याला भेटू शकते." असं मधू सांगते. सिंधू म्हणते, "तुझी कोणती अट असेल ती मला सांग. तुझी कोणतीही अट मी ऐकायला तयार आहे." आणि तेव्हा मधूने सांगितलेलं आहे, की "तू आमच्या घरी नोकर म्हणून यायचं आणि आमच्या घरातले सगळी कामं करायची. तेवढंच आम्हाला एक नोकर देखील मिळेल आणि तुला देखील विनूला भेटायला मिळेल." मधूचं हे वाक्य जेव्हा सर्वजण ऐकतात, तेव्हा सर्वांनाच मोठा राग आलेला असतो. पण सिंधूला मात्र विनूला भेटायला मिळेल या गोष्टीचा आनंद होतो आणि "मी तुझं हे चॅलेंज उचलायला तयार आहे." असंच डायरेक्ट आता सिंधूने सांगून टाकलेलं आहे. आता सिंधू मधूच्या घरी नोकर म्हणून काम करणार आहे. हे ऐकल्यावर राघवला मात्र खूपच राग आलेला असतो. पण सिंधूने हे चॅलेंज म्हणून स्वीकारलेलं आहे, हे मात्र सर्वांना माहीत आहे. सर्वजण सिंधूला सांगत आहेत, की "मधू मात्र तुला अजिबात चांगली वागणूक देणार नाही. त्यामुळे हे चॅलेंज तू स्वीकारू नको." पण सिंधू मात्र म्हणते, की "काही जरी झालं तरी मला विनूला दररोज भेटायचं आहे. मी त्याची आई आहे आणि आजपर्यंत तो माझ्यापासून लांब राहिलेला आहे. पण आता मात्र मी त्याच्यापासून लांब राहू शकत नाही. यासाठी मी कोणतंही चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. मधूकडे मी नोकर म्हणून काम करायला देखील तयार आहे आणि ते चॅलेंज देखील मी उचलायला तयार आहे." असं म्हणून ते चॅलेंज तिने स्वीकारलेलं सर्वांना सांगत असते. आता हे चॅलेंज स्वीकारून सिंधू मधूची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक